आज या ठिकाणी स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या जयंतीचा कार्यक्रम आणि संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित चाकण नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा आदरणीय मनीषाताई सुरेश भाऊ गोरे, तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष चाकण विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्रजी कदम, तसेच महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य म्हणून जे काम करतात असे नितीन भाऊ गोरे, तसंच याप्रमाणे या संस्थेमध्ये अहोरात्र काम करतात असं ते विकास गोरे, संस्थेचे मुख्याध्यापक, संस्थेचे सर्व संचालक, नगरपालिके नव्यानेच निवडून आलेले सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मित्र, खऱ्या अर्थानं आज या संस्थेचा जो वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे, ही खऱ्या अर्थानं भाऊंना एक चांगल्या प्रकारचं विनम्र अभिवादन आहे का त्यांच्या आठवणी ह्या जागृत व्हाव्यात। खरं तर भाऊंनी या तालुक्याचं नेतृत्व करत असताना खऱ्या अर्थानं तळागाळातल्या लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला, शिक्षण आणि आरोग्यावर भर दिला, वाडी वस्त्यापर्यंत गेले आणि माझ्या तळागाळातल्या माणसाला सुख, समाधान आणि त्याला सुविधा मिळाल्या पाहिजेत हा आदर्श समाजामध्ये निर्माण केला आणि त्या आदर्शावर पाऊल ठेवत या संस्थेने या ठिकाणी जे या 3 संस्था या ठिकाणी काम करतात, याच्यामध्ये ज्ञानवर्धिनी असेल, भामा इंग्लिश मीडियम असेल किंवा सुरेश भाऊ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय असेल, या विद्यालयातून एक आदर्श विद्यार्थी घडवण्याचं काम करतात। मगाशी आम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये बसलो होतो। विद्यार्थी हा केवळ पुस्तकातून घडत नाही, तर वेगवेगळे जे उपक्रम घेतले जातात त्यातून विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाला दिशा देण्याचं काम ही संस्था करत आहे। आणि आज चाकणचा जर विचार केला तर परप्रांतीय मुलं आहेत, काही मराठवाडा, काही विदर्भ, अशा वेगवेगळ्या भागातील मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि अशा मुलांना दर्जेदारपणे शिक्षण देण्याचं काम ही संस्था करत आहे आणि गोरगरीब मुलांसाठी काम करते। मी अनेक वेळा शाळेमध्ये भेट दिली, त्यावेळी आमच्या मॅडम प्रमिला गोरे मॅडम सांगायच्या की सर 10% मुलांची फी आम्ही भरतो, फी जरी कोणी नाही दिली तरी त्या पालकांकडे आम्ही तगादा लावत नाही। म्हणजे नुसतंच शिक्षण दिलं जात नाही, तो गोरगरीब मुलांना जर फी नसेल, त्याच्याकडे काही पैसे भरायला नसतील, तर अशा मुलांना मोफत शिक्षण दिलं जातं। आज पुणे जिल्ह्यामध्ये एक उत्कृष्ट काम करणारी संस्था म्हणून या शाळेचं नाव घेतलं जातं। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करताना ही शाळा चांगलं काम करत आहे। खरं तर या निमित्तानं वार्षिक स्नेहसंमेलन